नमस्कार. न्यायदर्शन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव या ठिकाणी आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत आधुनिक तंत्रज्ञान व वकिली व्यवसाय याविषयी. आपल्यासोबत तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत विधिज्ञ विशाल चव्हाण सर. सर नमस्कार सर. नमस्कार सर. न्यायदर्शन मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत सर. आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर. आपणास नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर. आधुनिक तंत्रज्ञान व वकिली व्यवसाय या संदर्भात सर काय सांगाल सर? आधुनिक तंत्रज्ञान व वकिली व्यवसाय आज आपण पाहत आहोत की सर्व ठिकाणी ई फायलिंग किंवा इंटरनेटद्वारे सर्व गोष्टी प्रत्येक ऑफिसेसमध्ये केल्या जातात. केवळ आपलं कोर्ट जे होतं ते आणखीन ई स्वरूपामध्ये आलेलं नव्हतं. त्यासाठी मान्य सर्वोच्च न्यायालय, मान्य हायकोर्ट असतील, हे 2010 पासून यावरती काम करत आहेत. जो आपला काही प्रिव्हियसली डेटा होता तो स्टोअर करणे असेल, त्याची प्रायव्हसी मेंटेन करणे असेल, या सर्व गोष्टींचं काम 2010 पासून चालू आहे. आणि त्याच्यानंतर आता मूर्त स्वरूप 2016 मध्ये आलेलं आहे या गोष्टीला. तर नेमका याचा तंत्रज्ञानाचा आपल्याला याच्यामध्ये फायदा असा होत आहे की ई फायलिंग जे आपण करत आहेत की पूर्वीच्या काळामध्ये जर आपल्याला एखादा दावा बनवावा लागत होता तर तो आपण प्रथम हाताने लिहित होतो, नंतर तो टाईप करत होतो, नंतर त्या वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या. तर ई फायलिंग मध्ये आता तुम्हाला या गोष्टी घरी बसून तुम्ही टायपिंग करून घरी बसून तुम्ही शपथपत्र वगैरे व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला न्यायालयात यायची गरज नाही. तसेच जे काही पूर्वी आपल्याला कागदपत्र वगैरे कोर्टामध्ये दाखल करावे लागत होते ते फिजिकल कॉपीज आपल्याला कोर्टामध्ये दाखल करावं लागत होत्या. परंतु आता ई फायलिंग मध्ये हे जे काही सर्व कागदपत्रे आहेत हे कागदपत्रे आपल्याला स्कॅनिंगद्वारे कोर्टामध्ये दाखल करता येतात. तर हा आपल्याला फायदा झालेला आहे ई फायलिंग मध्ये. सर बघा सर, आता ई फायलिंग हे वकिलांसाठी आहे आणि ई कोर्ट हे पक्षकारांसाठी आहे. ते तारखा पाहतात किंवा तारखा त्यांना सांगता येतात किंवा आपलं रेकॉर्ड पहिलं आपण डायरी वगैरे मेंटेन करायची, आता ती आवश्यकता नाही. काय सांगाल सर त्यासंदर्भात? ई कोर्ट जे आहे ते वकिलांचे ज्युनियर्स असतील, वकिलांचे जे क्लर्क आहेत त्यांच्यासाठी ही एक यंत्रणा तयार केली गेलेली आहे, जे पोर्टल तयार केलेले आहे. त्याच्यामध्ये 3 सेपरेट लॉग इन दिले गेलेले आहेत. वकिलांसाठी आहे, वकिलांच्या क्लर्कसाठी आहे आणि त्यांचे ऍडव्होकेट्स पण किंवा लिटिगंट पण याच्यामध्ये जर इन पर्सन कुणाला काही लॉग इन म्हणजे दाखल करायचं असेल तर ते पण लोक याच्यामध्ये स्वतःचं लॉग इन क्रिएट करून केसेस दाखल करू शकतात. ई कोर्ट जे आहे पूर्वीच्या काळामध्ये समजा एखाद्या पक्षकाराची आज तारीख झाली तर त्या तारखेमध्ये पुढच्या तारीख काय पडलेली आहे हे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला पूर्वी विद्यार्थ्यांना डायरी पाहावी लागत होती आणि त्याच्यामध्ये काय झालंय हे त्याच्यामध्ये आपल्याला स्टेप्स वगैरे लिहून ठेवाव्या लागत होत्या. अचानक जर पक्षकाराने आपल्याला विचारलं की साहेब माझी तारीख कधी आहे आणि पक्षकारात मागच्या तारखेला काय झालेलं आहे तर ते पाहण्यासाठी आपल्याला डायरी पाहिल्याशिवाय आपल्याला समजत नव्हतं. परंतु ई कोर्ट नावाचं खूप सुंदर एक सॉफ्टवेअर आपल्या कोर्टाने बनवलेलं आहे. याच्यामध्ये आपल्या केसमध्ये प्रत्येक तारखेला काय काय झालं याचे डिटेलमध्ये आपल्याला रोजनामा पाहता येतो आणि पुढील तारीख, मागची तारीख, आजपर्यंत किती तारखा झाल्या त्याची पूर्ण हिस्ट्री आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. तसेच कुठली इंट्रीम ऑर्डर वगैरे पास झाली असेल तर तेही आपल्याला त्याच्यामध्ये डिजिटल स्वरूपामध्ये पीडीएफ मध्ये डाउनलोड करून वाचता पाहता येते ते आपल्याला. महाराष्ट्रामध्ये सुरुवात प्रथम धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आदरणीय अंजू शेंडे मॅडम यांच्या शुभ हस्ते ई फायलिंगचं मोठ्या प्रमाणात सुरुवात झालं आणि तिथून खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. काय सांगाल सर? खरंच तर शेंडे मॅडमचं प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश त्यांनी जो इनिशिएटिव्ह घेतला त्याच्याबद्दल खूप ते एक कौतुकास्पद आहे. कारण त्यांनी खूप मेहनत घेऊन प्रथमतः धाराशिव जिल्ह्यामध्ये ई फायलिंगचा प्रोजेक्ट आपल्या इथं चालू केला. त्याचा सर्व पक्षकारांना खूप चांगल्या प्रकारे फायदा होत आहे. सर्वजण आता ई फायलिंगकडे वळत आहेत. पेपरलेस कोर्ट ही जी संकल्पना आहे त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू झालेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये जे ब्रीफ्स घेऊन आपल्याला कोर्टामध्ये यावं लागत होतं त्याची आपल्याला आवश्यकता पडणार नाही. टॅब घेऊन आता भविष्यात वकिली दिसायला चालू होईल आपल्याला थोड्या दिवसामध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता हे सगळं आपल्याला याच्यामध्ये समावेश झाल्याचं पाहायला मिळतं. ई फायलिंग असेल, ई कोर्ट असेल, ऍज पर डायरेक्शन ऑफ हायकोर्ट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूल्स असेल, या संदर्भात काय सांगाल सर? कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबाबत खूप लॉ बोर्ड किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर्स तयार झालेले आहेत. याच्यामध्ये समजा पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला जर काही ड्राफ्ट बनवायचे असतील तर ते पूर्ण आपल्याला वाचून समजून त्याच्यावरती विचार करून ते आपल्याला बनवावे लागत होते. पण तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जर आपण त्याला असे काही विशिष्ट प्रॉम्प्ट दिले की बाबा एखादी 138 ची केस असेल चेक बाउन्सची तर त्याच्यामध्ये कुणी चेक बाउन्स केला, कुणी दिला होता, कुठे दिला होता, कुठली बँक होती, किती रक्कम होती आणि थोडक्यामध्ये एक स्टोरी जर आपण त्या प्रॉम्प्ट मध्ये दिली तर तो 138 ची पूर्ण कंप्लेंट अगदी आपल्याला 15 ते 20 सेकंदामध्ये टाईप करून देतो. आणि त्याच्यामध्ये मग ते आपण जसं पाहिजे तसं थोडं बहुत एडिट करून आपल्याला ते फायनलाइज करता येते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती आणखीन पूर्णतः आपण डिपेंड नाही आहेत असं सर्वोच्च न्यायालय पण सांगितलेलं आहे. कारण ते चुका करतं, त्याला ते
बऱ्याच चुका निदर्शनास आढळून आलेल्या आहेत माननीय उच्च न्यायालयाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या. त्याच्यामुळे पूर्ण रिलाय होण्यासारखं ते आणखीन तर नाहीये, परंतु बेसिक स्ट्रक्चर जर तयार करायचं असेल तर आपण त्याचा नक्की वापर केला पाहिजे सर्वांनी मिळून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि भविष्यामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या वकिली व्यवसायामध्ये वापर दिसेल. आता बघा सर, एक 30-40 वर्षापूर्वीचे म्हणजे पासून प्रॅक्टिस करणारे जे विधिज्ञ आहेत, सिनियर विधिज्ञ, आणि आता नवीनच नुकतेच या प्रॅक्टिसमध्ये आले, ह्याचा कितीपत उपयोग होऊ शकतो आणि कितीपत त्याला म्हणजे हे करता येईल, त्याच्यामध्ये त्यांना कसं प्रशिक्षण देता येईल, त्यांना कसं देता तुम्ही? माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचा एक प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे ईसीटीचा. तर याच्याद्वारे प्रत्येक उच्च न्यायालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ठराविक वेळेमध्ये मास्टर ट्रेनर यांची त्यांनी नियुक्ती केलेली आहे. त्या नियुक्त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील DLSA द्वारा किंवा ते त्या त्या कोर्टाने आयोजित केलेल्या प्रिमाइसमध्ये याचं ट्रेनिंग ॲडव्होकेटसाठी, त्यांच्या क्लर्कसाठी, तसेच ज्युनियर ॲडव्होकेटसाठी, या सर्वांसाठी मास्टर ट्रेनरद्वारे लाईव्ह प्रशिक्षण दिलं जातं. याचा फायदा असा होणार आहे की जे समजा सिनियर ॲडव्होकेट्स असतील, सिनियर ॲडव्होकेट्सला सुरुवातीला याबाबत थोडंसं साशंकता होती की हे आम्हाला नाही जमणार, कसं करणार, आणि ज्युनियर ॲडव्होकेट्स थोडेसे यूज टू आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आहे, अँड्रॉइड बेस्ड व्हर्जन आहेत सगळे, त्याच्यामुळे ते थोडंसं यूज टू होते. परंतु सिनियरच्या बाबतीत थोडीशी त्यांना भीती होती की बाबा आपण याच्यामध्ये होऊ का. तर ते आता ट्रेनिंग झाल्यानंतर ते खूप चांगल्या प्रकारे कॉन्फिडंट झालेले आहेत, ते आता चांगल्या प्रकारे ई फायलिंग करत आहेत. बऱ्यापैकी त्यांचे सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत ई फायलिंग बाबतीत. आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याला एक नवीन ऑफिस विधिज्ञांचं, वकिलांचं ऑफिस करायचं, तर काय काय वस्तू असल्या पाहिजेत, काय काय त्या ठिकाणी त्यांनी घेतलं पाहिजे? लॅपटॉप असेल किंवा आयपॅड असेल किंवा इतर काय काळजी घेतलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक चांगला लॅपटॉप असणे तुमच्याकडे आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा असावा, त्याच्यामध्ये माईक असावा. तसेच तुमच्याकडे चांगल्या प्रतीचे स्कॅनर असले पाहिजे, जेणेकरून डुप्लेक्स स्कॅन दोन्ही साईडनं पेपर स्कॅन करता यावा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. माईक पाहिजे तुमच्याकडे, थंब स्कॅनर पाहिजे. समजा आता हे जे आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ओथ वगैरे जे घेणार आहेत, शपथ घेणार आहेत, पूर्वीच्या काळामध्ये शपथपत्र दाखल करण्यासाठी आपल्या जे पक्षकार असतील त्यांना कोर्टामध्ये यावं लागत होतं. परंतु आता तुम्ही घर बसल्या यांच्या शपथ वगैरे घेऊन अपलोड करू शकतो. त्यासाठी चांगला माईक वगैरे हे असतील तर तुम्हाला ते आवश्यक आहे असणे. तसेच थंब स्कॅनरद्वारे तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स करताय किंवा DSC असेल, जर पेपरवरती साईन करत होता त्याच्यावेळी तुम्ही डिजिटल सिग्नेचरचा वापर करून पण ते अपलोड करू शकता. समजा तुमचा पक्षकार पुण्यामध्ये बसलाय, धाराशिवमध्ये केस दाखल करायची, अशा केसमध्ये तो फक्त सहीसाठी इकडे येणं उचित नाही, तर तो तिथं बसून वकीलपत्र आणि त्याचे काही जे काही डॉक्युमेंट्स असतील, व्हिडिओ शपथपत्र असेल, तो DSC आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो करू शकतो यामध्ये. सर, आता हे सगळं करायचं म्हणजे की खर्च आला, आर्थिक बाजू पण पाहिली पाहिजे सर. तर ह्यासाठी अशा शासनाच्या कुठल्या स्कीम आहेत का, जेणेकरून एक चेंबर वकिलांचं व्यवस्थित होईल? यासाठी काय स्कीम्स? इंडियन बार काउन्सिल अँड गोवा आपलं जे महाराष्ट्र वकिलांसाठी जे काम करतं, त्यांनी बँक ऑफ इंडिया सोबत एक मध्यंतरी कोविडच्या काळानंतर एक टायअप केल्यानंतर वकिलांसाठी एक सुविधा उपलब्ध करून दिली होती की ज्यामध्ये वकिलांचं ऑफिस सेटअप उभा करण्यासाठी बँकेमार्फत फायनान्स केलं जातं. यामध्ये बँकेचे जे काही नियम असतील त्या नियमांना अनुसंगून ते आहे. त्यामध्ये तुम्हाला लॅपटॉप खरेदीसाठी आहे, फर्निचरसाठी आहे, जे काही तुम्हाला खर्च लागणार आहे त्यासाठी GST बिलिंग वगैरे देऊन जे काही बँकेचे रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे दिल्यानंतर बँक त्यामध्ये फायनान्स करते. हा सर, आणखी एक महत्वाचा प्रश्न सर, की दावा तयार करताना, एखादं प्रकरण आहे त्याचा दावा तयार करताना काही असं म्हणजे त्याला एक लॉजिक लावावं लागतं, तर असे कुठले ऍप आहेत का, की ऍप्स आहेत का की ते प्ले स्टोअर वरून आपल्याला डाउनलोड करता येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये ते करता येईल, असं काही कुठली सिस्टीम आहे का, ते सांगा सर. डीपसिक नावाचं एक चायनीज ऍप आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णतः दावा वगैरे तयार करून मिळतो. तसंच परप्लेक्सिटी नावाचं एक ऍप आहे, जेमिनाय नावाचं ऍप आहे, भरपूर ऍप आलेले आहेत. हे फ्री व्हर्जन्स आहेत. लॉ बोट नावाचं एक ऍप आहे, ते पेड व्हर्जन आहे. पेड व्हर्जन चांगले आहे त्याच्यामधले. तर हे ऍप वापरून तुम्ही अगदी पूर्ण दावा तुमचा प्रॉम्प्ट दिल्यानंतर तयार करून देतात. ते सायटेन्सेस देतात, बेल ऍप्लिकेशन मिनिटामध्ये तयार होतात. तुम्ही FIR त्याच्यामध्ये अपलोड करायचं आणि त्याच्यामध्ये आरोपीच्या वतीनं मला याच्यामध्ये सो अँड सो कोर्टमध्ये मला याच्यामध्ये हजर व्हायचं आणि ते बेल ऍप्लिकेशन तयार करायचे, तर ते FIR स्वतः वाचतं, त्यातले कंटेंट्स घेतं, त्याला ट्रान्सलेट करतं आणि पूर्ण बेल ऍप्लिकेशन तयार करून देतं तुम्हाला ते. एक महत्वाचा मुद्दा सर, की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲज पर डायरेक्शन हायकोर्ट रूल्स प्रमाणे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूल्स प्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आज आपल्या या ठिकाणी सुद्धा जिल्हा विधिज्ञ मंडळाने धाराशिव या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. असं तसं इतर ठिकाणी पण आज आपल्याला झालीच पाहायला मिळतात. म्हणजे आपला प्रवास जर समजा आपलं या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, जर सोलापूरला जर माझं प्रकरण असेल तर त्या ठिकाणी मला जाण्याची आवश्यकता नाही, आपलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या ठिकाणी हजेरी आपण लावू शकतो. काय सांगाल सर या संदर्भात? व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा हा विषय आहे तो खूप छान आहे.
याच्यामुळं आपला ट्रॅव्हलिंग टाइम खूप प्रमाणात वाचणार आहे. वकिलांचाही असेल, पक्षकारांचा असेल, डॉक्टरांचा असेल, जे साक्षीला लोक आहेत त्यांचाही असेल. परंतु याच्यासाठी जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर तुम्ही हजर होणार आहे, तेव्हा शासनानं किंवा मेहरबान न्यायालयाचा डेकोरम पूर्ण मेंटेन झाला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण ॲडव्होकेटने पूर्ण आपला जो काही वेल अटायर आहे, समजा जे आपले टाय कोट बँड जे असेल ते पूर्ण घालून प्रत्यक्ष व्यवस्थित आवाज न येणाऱ्या ठिकाणी बसूनच तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी हजर व्हायचं आहे. समजा एखादा कैद कोर्टात एखाद्या कायद्याची आपल्याला साक्ष घ्यायची असेल तर तिथं काही ठिकाणी समुपदेशक म्हणून तिथले जेलर वगैरे जे असतात तिथं रूमची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या समोर राहून त्यांनी तिथं साक्ष द्यायची आहे. यामध्ये त्यांना कुठलीही खुनवाखुनी नाही झाली पाहिजे. ह्याही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कोणते कोणते अशी काळजी घेतल्या पाहिजेत की त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ग्रुप कशी असली पाहिजे आणि त्या ठिकाणी काय काळजी घेतली पाहिजे? एखाद्या आरोपीला समजा वकील साहेब प्रश्न विचारत असतील तर समोरून त्याला कोणी खुणवतापणा नाही की बाबा असं उत्तर दे, असं दे, अशा गोष्टींचं टाळल्या पाहिजे. कोर्टाचा डेकोरम मेंटेन झाला पाहिजे. बाहेर जो काही गोंगाटाचा आवाज असतो तो आवाज आतमध्ये नाही आला पाहिजे. या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे सर. हा सर, आता मला सांगा सर की एखादा आता प्रकरण चालू आहे, दावा कोर्टामध्ये चालू आहे, एखादा मला अर्जमेंटचा अर्ज द्यायचा आहे, तर त्या संदर्भात काय करायचं? लिखित अर्ज द्यायचा का काय त्याच्यामध्ये वेगळी सुविधा आपल्याला काय आहे पेपरलेसच्या अनुषंगाने? ई कोर्टचं जे आपलं पोर्टल आहे, ई कोर्टच्या पोर्टलवरती इंटरलोकेटरी ऍप्लिकेशन नावाचं खूप सुंदर एक पेपरलेस ऍप्लिकेशन आहे. जजमेंट ऍप्लिकेशन असतील, टेकन ऑन बोर्ड असेल किंवा तुम्हाला ऍडिशनल डॉक्युमेंट सबमिशन असेल, विविध प्रकारचे जे आपण दैनंदिन कामकाजामध्ये जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करतो किंवा कोर्टामध्ये सादर करतो ते आपल्याला इंटरलोकेटरी ऍप्लिकेशनच्या माध्यमामधून याच्यामध्ये फ्री फॉर्मॅटेडमध्ये आहेत ते आपल्याला अपलोड करता येतात सर. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशी माहिती आज आपल्याला विधिज्ञ विशाल चव्हाण यांनी दिलेली आहे. आधुनिक तंत्रज्ञान व वकिली व्यवसाय या व्यवसायाच्या संदर्भात आपल्याला येणारे विविध विषय या ठिकाणी चर्चेमध्ये आज आपण घेतलेले आहेत. यामध्ये ई फायलिंग असेल, ई कोर्ट असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संदर्भातली माहिती असेल किंवा वकिलांचं चेंबर असेल, नवीन वकिलांचं ऑफिस असेल, या संदर्भात विविध पैलूवरती आपण या ठिकाणी आज चर्चा केली. न्यायदर्शन मराठी न्यूजमध्ये विधिज्ञ मार्गदर्शक या विषयाचे मार्गदर्शक विशाल चव्हाण सर आपल्या या न्यायदर्शन मराठी न्यूज चॅनलला भेट दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी एक संकल्प आम्ही करतो, डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अवलंब करून करण्याचा, डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे काय सुविधा उपलब्ध आहेत ते अवलंब करण्याचा आज आम्ही नवीन वर्षानिमित्त संकल्प करतो. सर, आपण न्यायदर्शन मराठी न्यूज मध्ये आला त्याबद्दल आपला आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. न्यायदर्शन मराठी न्यूज चॅनलमध्ये मला बोलवल्याबद्दल मी आपला आभारी आहे सर.